असताना सुभाष आपल्याला पाहायला मिळतील. रोशन गोलंदाजी मार्कवर देवगावचा खेळाडू. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील पोटे यांच्याकडून गोलंदाज रोशनला. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार, धावा 4, चौका. जबरदस्त स्ट्रोक रोशनच्या विरोधामध्ये खेळत असताना गोविंद त्याच्या बॅट मधून चौकार येतोय. माही 11 आंबेळेचा अकाउंट ओपन होईल. 4 धावा. दुसरा बॉल बॅटची तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या धावफलकावर 5. 5 ऑन द बोर्ड. माही 11 आंबेळे, श्री गणेश शिरवली मानिवली शिरवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. रोशनला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर आता सुभाष आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील आणि फलंदाज सुभाष बाद. विकेट आली. माही 11 संघाला पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये अभय चौकार आला, त्यानंतर सिंगल आली आणि विकेट देखील येताना पाहायला मिळाली. सुभाष स्वस्तामध्ये बाद झालेत. रोशनला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. अभय मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 5 धावा धावफलकावर. माळशेज प्रीमियर लीग दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना. महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. रोशनचा हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्टरक्षण चांगलं राहिलं. ज्ञानेश्वर कडवच चेंडू आलाय डॉट. धावफलकावर 5 धावा आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये 6 षटकांची लढत आहे. महत्वाची लढत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. रोशनची गोलंदाजी. समोर अभय हा खेळाडू. 5 धावा धावफलकावर. माही 11 इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आली. महेश बांगर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 6 धावा धावफलकावर. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. माळशेज प्रीमियर लीग, माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संयुक्त भरलेली ही क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळतंय. श्री गणेश मानिवली शिरवली या टीमचं. 2 धावा आल्या गोविंदच्या बॅटमधून. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 8 धावा. दोन्ही संघांची खूप सुंदर होताना पाहायला मिळाले. 8 धावा तर आलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला एक विकेटही आलेले.
P1चं षटक अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील, कारण ज्यावेळेस पहिला बॉल पडला जातो त्यावेळेस तुमचा टाइम कॅल्क्युलेट केला जातो. ही महत्वाची सूचना. हरीश आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला अभय 5 मिनिटं घेतलेले आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. श्री गणेश 11. अभय आपण पाहतो स्ट्रायकर इनवर. माही 11. फुल टॉस बॉल. तितका सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येथील एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा आहेत. शांत असं वातावरण अशांत करावं लागेल. गोविंदकडे ती क्षमता आहे आणि गोविंदची इनिंग भरपूर महत्वाची राहील माही 11 टीम साठी. त्याचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. हरीश गोविंदसाठी हा बॉल. मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षक होते ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाहायला मिळाला गोविंदच्या बॅटमधून. लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते ते फक्त दर्शक बनले. जबरदस्त स्ट्रोक. साधा बॉल. संघाची धावसंख्या वाढेल 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पॉइंटच्या डोक्यावरून सुंदर फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. पोहोचेल 19 या धावसंख्येवर. गोविंद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना. हरीशवर फार मोठं आक्रमण. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा. पंचांचा इशारा आला. लेग बाईट्स. लेग बाईटच्या रूपानं 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. गोविंद हा खेळाडू जबरदस्त प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतो. संघाचा आयकॉन आहे आणि आज त्याची कामगिरी माही 11 संघासाठी कशी होती ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला गोविंदने. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या माही 11 आंबेळी जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 22 या धावसंख्येवर. अभय या खेळाडूची फलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. त्याचा खेळ भरपूर महत्वाचा आहे. गोविंद एका बाजूला आक्रमकता करतोय. क्रिकेट हा खेळ एकट्या डुकत्याचा नाही. भागीदारी भरपूर महत्वाच्या राहतील. सुभाष स्वस्तामध्ये बाद झालेत. अभयच्या खांद्यावर जिम्मेदारी. फुल टॉस बॉल. आडव्या पार्टनर स्पनिश केलं या बॉलला. एकट्या पाखा चेंडू डीप मिड विकेटला. खणखणीत चौकार. संख्या वाढेल 26 धावा. 26 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर कमी आल्या आणि सर्वात महत्वाचं काय विशाल, तर या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी केली त्यावेळेस धावा येतात, परंतु ज्यावेळेस हायवे एंड कडून गोलंदाजी केली जाते त्यावेळेस कमी धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात.
आज उलट होताना थोडंसं पाहायला मिळतं. ज्यावेळेस हायवे एंड कडून गोलंदाजी केली जाते त्यावेळेस धावा येतात. खेळपट्टीने रंग बदललेत. गोलंदाजी मार्कवर आता पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. तेजस आलेत आता गोलंदाजी मार्कवर. धावफलकाचा विचार केला 26 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोविंद आणि त्यांच्या जोडीला असलेला अभय करताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. तेजस त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोविंद चांगल्या टच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. ॲज अ आयकॉन संघामध्ये मला का स्थान मिळालं ते दाखवत असताना अनेक क्रीडा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज माही 11 संघामध्ये ॲज अ आयकॉन खेळतो. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे यांनी प्रस्तुत केलेला संघ. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका. व्हॉट अ शॉट. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. दुसऱ्या बाजूला तानाजी शेठ आगिवले असतील. तदनंतर ज्ञानेश्वर कडब आणि सोन्या भाकरे यांनी प्रस्तुत केलेला संघ. 3 धावा येतील या बॉलवर. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 29 29 धावा धावफलकावर. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं अभय देखील चांगल्या टच मध्ये आता पाहायला मिळतात. त्यांच्या पाठ्यामधून एक चौकार आला. त्यांचाही आत्मविश्वास वाढलाय परंतु कमबॅक करावं लागेल. महत्वाची विकेट आहे गोविंदची. ती मिळून देईल का गोलंदाज ते पाहायचं आपल्याला. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर अभय. 29 धावा धावफलकावर. तेजसचा बॉल मोठा फटका खेळायचा. ज्ञानेश्वर कडव कडून चुका घडतायत आणि त्याचा तोटा सध्या संघाला भोगावा लागतोय. पंचांचा इशारा आला. बाईच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा. रोशनला थोडस थांबवलंय. मला वाटतं रोशनचा एंड बदलला जाईल. महत्वाची षटकर राहतील रोशन भांडेची 2. परंतु तेजस हा खेळाडू देखील जबरदस्त कामगिरी करण्यासाठी जाणला जातो. दुसऱ्या बाजूला गोविंदसाठी हा बॉल फ्लिक केला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाजने लगाया बेहतरीन चौका. 4. चार धावांच्या मदतीने माही 11 अंबेळे जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला 34 या धावसंख्येवर. आमच्या 4ही कॅमेरामॅनचं विशेष आपण कौतुक करू. ऑपरेटर त्यांचं विशेष कौतुक. 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडले, जेवढे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, सर्वांचं माळशेज प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुंदर फटका. एक टप्पा खा चेंडू सीमा पार. धावा 4. चौकारील संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा आहे. सकाळपासून जर आपण पाहिलं गोविंद उघडा आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. दर्शन गेला घरी. त्यानंतर गोविंदला घेऊन आला. कारण गोविंद आज संघासाठी काय करणार आहे तर दर्शनला माहिती आहे आणि आज मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी करतो. संघाची धावसंख्या वाढेल. 38 धावा. इथे बॅकफुटला गेले. तिसऱ्या बॉलवर तिसरा कडक फटका. चेंडू सीमा पार. गोविंद ऑन फायर. 4 धावा. संघाची धावसंख्या 42 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनशिप भरपूर महत्वाची असते. रोशनने ज्या वेळेस पहिल्या षटकात 8 धावा दिल्यात रोशनचं षटक का ठेवलंय माग ते पाहावं लागेल. गोविंद आक्रमकता घेतोय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळलाय. चेंडू डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 14ची सरासरी. 42 धावा धावफलकावर. माही 11 आंबेळे संधी देव्या.
षटक मैदानामध्ये 3 कंप्लीट झाले, अजून 3 षटक बाकी आहेत आणि गोविंद जबरदस्त टच मध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 33 या धावसंख्येवर खेळतोय गोविंद. 5 बॉलमध्ये 6 बनवलं त्या अभयने. 42 धावा धावफलकावर. रोशन गोलंदाजी मार्कवर तयार आणि रोशनसाठी पारितोषिक आहे स्वप्नील पोटे यांच्याकडून 500 आणि निलेश डोंगरे यांच्याकडून 500 असं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. ती विकेट हॅट्रिक मैदानामध्ये कंप्लीट करेल का देवगावचा खेळाडू. त्याची कामगिरी आज कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला अभय आणि अभयच्या जोडीला गोविंद. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. रोशन गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर इनवर अभय आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अभयच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल सुटला, सोडला, निसटला. इथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असतं क्रिकेटचं. सुटला, 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावर. 12 चेंडू 33 या धावसंख्येवर खेळत आहेत गोविंद. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 45 धावा धावफलकावर. 45 ऑन द बोर्ड. 40 धावांची एक भागीदारी या 2 खेळाडूंनी बनवलेले. अभय आणि गोविंद. रोशनचा हा चेंडू लेंथ खराब आहे. पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा येतो. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 46 धावा धावफलकावर. 46 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1. माही 11 आंबेळे. सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांनी प्रस्तुत केलेला संघ आयकॉन म्हणून गोविंदची चॉईस आतापर्यंत सक्सेस होताना पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट खेळतो गोविंद. इथे टाकलेला हा चेंडू आणि तिथे यष्टिरक्षण खराब आहे. डायरेक्ट धोकादायक ठरू शकले असते. पंचांचा इशारा व्हायचा. हा सलगचा 3रा वाईट आला. प्लस बाईच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 48 धावा. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रोशनसाठी विकेट हॅट्रिक साठी खूप मोठी पर्वणी आहे. पण इथे अवांतर चेंडू मोठ्या प्रमाणामध्ये हाताळतो. वाईट हॅट्रिक झालेला. इथे टाकलेला बॉल गोविंदसाठी सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांच्याकडून थोडीशी चुकी आणि त्याचा लगेच फायदा. ज्या वेळेस तुम्ही चूक करणार आहेत त्या वेळेस दुसरा संघ त्याचा फायदाच घ्यायला बसलेला. 50 धावा. माही 11 आंबेळे. अर्धशतक धावफलकावर कंप्लीट झालं. त्यामध्ये गोविंदने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत त्या 35. जबरदस्त क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू. अजून एक वाईट बॉल. अजून एक वाईट बॉल आला आणि वाईटच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळेल. मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला. 3रे पंच आता इथे प्रवीण विषय. संदीप गोरड सर देखील उपस्थित होतात. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू.
वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 51 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा मार्गस्थ असताना रोशन भांडेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर एनवर गोविंद. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक येणार का ते आपल्याला पाहायचं. रोशन गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक. वा भाई वा. तो बनेल दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. सीट सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय स्ट्रोक सजवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते ते फक्त दर्शक बनले. 57 धावा धावफलकावर. टेन क्रिक लाईव्ह चे कॅमेरामन जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतात. सर्व अँगलने ते दाखवलं जातं. कौतुक व्हायला पाहिजे टेन क्रिक लाईव्हच्या सर्व कॅमेरामन्स आणि स्पेशली ऑपरेटर रॉयचं. इथे टाकलेला बॉल बॅक फुटला गेला. व्हॉट अ शॉट. एक टपाखात चेंडू सीमा पार. गोविंद 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 ऑन फायर. 4. धावा. 15 बॉल 45 या धावसंख्येवर खेळतोय गोविंद. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रोशन त्याच्यावर खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. सर्वाधिक धावा बनतील का तेही पाहायचं. इथे टाकलेला बॉल लेंथ खराब आहे रोशनची. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 62 धावा. 62 धावा धावफलकावर. 45 या धावसंख्येवर खेळतोय गोविंद. इथे सुंदर असा बॉल. तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. त्याचा लगेच फायदा. 2 धावा. ओव्हर थ्रो आणि या स्पर्धेतलं मार्शेस प्रीमियर लीग या स्पर्धेतला पहिला अर्धशतक गोविंद उघडा या खेळाडूच्या नावावर. जर गोविंदची फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या खेळाडूचं. धावा किती आहेत. 6. म्हणजे ग्राउंड स्ट्रोक मध्ये षटकार गोविंद मिळवला. 51 या धावसंख्येवर खेळतोय आणि संघाचे संघ मालक नकुलजी भांडे आणि सुनील माळी सर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 68 धावा. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 70. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. 4 षटक 70 धावा. टाइम फक्त 7 मिनिटं बाकी आहेत. 8 मिनिटं बाकी आहेत. त्यामध्ये 2 षटकं टाकायची परंतु 3 मिनिटांमध्ये 1 षटक टाकणं गरजेचं राहील. याची नोंद घ्या. संधी देऊया डीजे तुषारला. एकच नाव आहे गोविंद गोविंद. आणि आमचे डीजे ऑपरेटर तुषार यांचं विशेष आपण कौतुक करू. अतिशय सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. भरपूर मोठी मागणी. डीजे श्रावणी पूर्वा लाईट्सला काय ते दाखवत असताना. धावफलकावर धावसंख्या 70. 53 या धावसंख्येवर खेळतोय. अवघ्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक टाकणे बंधनकारकच राहील. अन्यथा
शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. पहिलाच बॉल सुंदर असा फटका. भागीदारीमध्ये खूप महत्वाचा रोल आहे अभयचा. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 71 आणि या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर बनवण्याचा विक्रम देखील माही 11 या संघाच्या नावावर जाताना पाहायला मिळतो. पंच्याहत्तर काल झालेले आहेत. आज 76 होतील का ते पाहिजे आपल्याला. एक सिंगल आली. काल मला वाटतं ताज 11 आंबेळे या संघाने 75 धावा बनवलेल्या आहेत. आज तो रेकॉर्ड तोडला जाईल का ते आपल्याला पाहिजे. 72 धावा आहेत धावफलकावर. शेवटच्या अजूनही चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 10. अभय हा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. फुल टॉस आणि आता अभयच्या बारमधून आसमानी टोला. षटकार साधावा. रेकॉर्ड होता ताज 11 आंबेळेच्या नावावर तो तुटलेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 75 धावा ताज 11 संघाने काल बनवल्या. आज त्या धावांचा विक्रम मोडीच आणलेला आहे. माही 11 ने 78 धावा धावफलकावर आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अभय. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. डीपीन विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. पहिल्या अटेमध्ये बॉलच आज पकडू शकलेले नाहीयेत. श्री गणेश 11 संघाचे खेळाडू. धावा येतील 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 80 या धावसंख्येवर. हे विसरून चालता येणार नाही की समोर ज्ञानेश्वर कडव सारखा दिग्गज खेळाडू आहे. धावा बनवाव्या लागतील आणि मैदानाच्या आतमध्ये ती धावसंख्या उभारताना आपल्याला दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. इथे टाकलेला बॉल. वा भाई वा. शॉर्ट अँड पुलचा पॉवरफुल ब्युटिफुल दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार. अभयच्या बा. षटकार. चौकारांची अक्षरशः आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 86 या धावसंख्येवर. अजून एक. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि मैदानाच्या आतमध्ये आता अभय नावाचं वादळ गोंगावलंय. राडा राडा. डबल कव्हर धावसंख्या 92 ऑन द बोर्ड. 92 धावा आहेत. खेळाडू कक्षामध्ये भयानक उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. नाही उत्साह पाहायला मिळतो पण जर तिथे अति उत्साह झाला ती पेनल्टी आहे 2 धावांची. हे सर्वात महत्वाचं. संघाची धावसंख्या धावफलकावर 92 धावा आहेत. आपल्यासाठी स्पेशली बसण्यासाठी तिथे आयोजक कमिटीकडून खुर्च्या दिलेल्या आहेत. त्या खुर्च्यांवरच तुम्ही बसायचं. ही महत्वाची सूचना. शेवटच्या 2 षटकामध्ये 50 धावा आल्या. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता नकुलजी भांडे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहेत. ते सुनीलजी आलम यांच्याशी बातचीत करतात. कसं आहे आमचा आयकॉन, कसं आहे आमचा खेळाडू, आणि तेच ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्या कॅमेरामॅनचं विशेष कौतुक आपण करू. संघाची धावसंख्या 92. शेवटचा अंतिम षटक. बॉलर ज्ञानेश्वर सर. बॉलर पंकज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. समोर गोविंद आणि इथे फटका फसलाय. चेंडू हवेत. मॅचची गोल्डन विकेट आली. गोविंद बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमरोलीचा सुपरस्टार सिक्सर किंग दीपेश मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त इनिंग गोविंद उघडा या खेळाडूची. एकोणीस चेंडू आणि 54 धावांची जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश दाखल होताना पाहायला मिळतील. पंकजने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली, त्याचा आत्मविश्वास वाढलेला. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्या 5 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. पंकजची गोलंदाजी, दीपेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. माही 11 आंबेळे धावफलकावर धावसंख्या आपण पाहतात सध्याच्या घडीला 92, 92 धावात. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत 5. 100+ होणार का ते आपल्याला पाहायचं. इथे बिग हिट दीपेशच्या बॅटमधून कडा प्रहार, चेंडू सीमा पार, पवार की पवार, 4 धावा. च्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 96 धावा, 96 ऑन द बोर्ड. 96 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग प्रत्येक खेळाडू करतोय सध्याच्या घडीला. दीपेश स्ट्रायकर इनवर. पंकजचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे रनआउटची संधी निर्माण झाली आणि फलंदाज अभय बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण दाखल होताना पाहायला मिळतील. 96 धावा. जबरदस्त इनिंग अभय या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. शहाण्णव धावा धावफलकावर अरुण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकस अपील आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली लेग बायच्या रूपानं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 97, 97 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यार, 97 ऑन द बोर्ड. पंकजचा हा चेंडू आणि इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 97 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. इथे टाकलेला बॉल दीपेशच्या बॅटमधून आसमानी टोला, चेंडू सीमा पार, षटकार.
बॅटर धावा झालेल्या आहेत त्या 103 बनवायच्यात 104. चला सलामीचे बॅटर ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहील. तिसरा सामना नकुल भांडे सर, तिसरा सामना कोणता आहे तो पोहोचवा. टॉस होणं गरजेचं राहील. यानंतर होणारी लढत माही 11 आंबेळे आणि ओजिवले, जय हनुमान ओजिवले. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी येणं गरजेचं राहील, ही महत्वाची सूचना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि त्यांच्या जोडीला ज्ञानेश्वर कडव. 104 धावांचं लक्ष आपण पाहत आहेत. माळशेज प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा, या क्रीडा स्पर्धेचं दमदार आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर कडव आणि त्यांच्या जोडीला दीपक. मैदानाच्या आतमध्ये 104 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर राम भांडेच्या हातामध्ये बॉल आहे, तो गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. स्ट्रायकर इनवर ज्ञानेश्वर कडव. 104 धावांचा पाठलाग श्री गणेश मानिवली शिरवली या टीमला करायचं. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल, सुंदर बॉल अतिशय जो मात्र पाहायला मिळतोय राम भांडेकडून. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. 104 धावांचा पाठलाग. स्ट्रायकर इनवर ज्ञानेश्वर कडव. फुलटॉस फटक्यामध्ये वजन, धावा अर्धा डझन, चेंडू सीमापार, षटकार. हाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी. कंटिन्यू डीजे. हाईट बीमर प्लस षटकार. 7 धावा या चेंडूवर ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 7 बनवायच्यात 104, अजून 97 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 35. गोलंदाज तयार आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे घेतला जातो ते आपल्याला पाहायचं. 7 धावा आहेत, 104चं समीकरण. गोलंदाज राम भांडे. ज्ञानेश्वर कडवसाठी फुल टॉस पर्वणी होती, ती मात्र तो स्वीकारू शकला नाही. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना 104 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला राम. फुलटॉस बॉल, तितका चांगला फटका तिथे. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट, धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे ते पहिलं. गोलंदाज राम. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर एंडवर ज्ञानेश्वर कडव, मानिवलीचा सुपरस्टार. इथे सुंदर असा बॉल, फटका दमदार आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा ओलांडेल. चेंडू सीमापार, धावा 4. कडव जर अर्धशतक कंप्लीट करत असेल तर सुनील आलम यांच्या वतीनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं, 500चं कॅश प्राइज. धावफलकावर धावसंख्या 13. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये ज्ञानेश्वर कडवची. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 13 धावा आहेत, 104चं समीकरण आहेत. अजूनही 91 बनवायच्यात. राम भांडेच्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. डीजे श्रावणी, पूर्वा लाईट्स, तुषार मडके जबरदस्त संगीत प्ले करतात, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. पहिले षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 13. शेवटचे चेंडू 30 बनवायच्यात 91. संधी डीजेला. डीजे तुषार. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता सुनील माळी सर यांना, काही जबरदस्त कॅप्टनशिप करतायत. माही 11 या संघाचे पुरस्कार आहेत आणि नेहमीच या मैदानाचा पुरेपूर आलेख. आपण भगवत चषक ही क्रीडा स्पर्धा पाहिली, त्या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक. तब्बल 9 दिवसीय क्रीडा स्पर्धा याच मैदानावर पार पडली आणि त्याचे ते मुख्य आयोजक आहे. ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतात. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 मध्ये अरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12वे खेळाडू ज्यांची खूप मोठी ख्याती आहे. जसं वेळ मिळेल तुम्हाला सांगतो. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला अरुणच्या हातामध्ये चेंडू. स्ट्रायकर एंडवर दीपक पवार, मॅन फ्रॉम उमरोली. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षण जबरदस्त. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर, व्हाईट बॉल.
इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त यष्टीरक्षण. गोलंदाज तयार अरुण. इथे बिग हिट, चेंडू हवेमध्ये, कॉलिंग सुंदर राहिली, फलंदाज बाद. आतमध्ये हरेश कडव, इनेट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावर दाखल. धावफलकाचा विचार केला 14 धावा, धावफलकावर 104 धावांचा पाठलाग. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर अरुण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेश कडव. दिवस क्रमांक 2, माळशेज प्रीमियर लीग. इथे सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक दाखल होतील. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 15 धावा धावफलकावर. आमच्या सोबत ॲज अ स्कोरर विशाल तुपे, त्यांच्या बाजूला रोनक, त्यांच्या बाजूला रॉय, मिस्टर रॉय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल ज्ञानेश्वर कडव बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल येताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये मुख्य कॅमेरामन दीपेश म्हात्रे, विकास गव्हाणे, गोविंद कामत मॅनेजर आणि गणेश वारगडे आणि विजय पगारे अर्थात बाब्या. जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतायत, त्यांचं कौतुक. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 17. शेवटचा चेंडू. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर, जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 18. 2 षटकांची समाप्ती. 18 धावा धावफलकावर. संधी देवा डीजे तुषार. तुषार एक चांगलं संगीत आणि फरमाईश कंप्लीट करतायत, तितकंच महत्वाचं आमच्या विशाल सरांची, नाही का विशाल सर. धावफलकावर धावसंख्या 18. रॉयांची देखील मागणी सॉन्ग करा. ओके होईल. जाव्या मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. 24 चेंडू आणि 86 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार.
पहिला चेंडू ज्ञानेश्वर कडवच्या बाळामधून सुंदर फटका, चेंडू सीमा पार, लॉंग बीट, चेंडू सीमा पार, 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून आलेला चौकार आपण पाहिला. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अभय या खेळाडूला जबरदस्त त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, आता तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर कडवसाठी हा चेंडू सुनील माळी सर यांचं इष्टरक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. चेहऱ्यावर आज वेगळा आनंद आहे त्यांच्या. धावा बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरने भरपूर जमवलेल्या आहेत आणि त्या रोखत असताना गोलंदाजी आरोनची चांगली झालेली. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका, दमदार डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक. कॅच भी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. इथे एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अभय, स्ट्रायकर इनवर हरीश. आणि इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, वाईट बॉल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अभय. आणि इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय, चेंडू आलाय डॉट. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे, 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 24. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील. बॅटचा एज आणि चेंडू सीमारेषेचा भेद घेईल, चेंडू सीमा पार, 4. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या हाताळलाय, चेंडू डॉट. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 28 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडू 76 धावा. संधी डीजे तुषार. अठरा चेंडू आणि 76 धावांचं लक्ष.
त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं होतं. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 40 धावा येणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाजीमध्ये अचूकता पाहायला मिळाली. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहील. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये तर संधी देऊयात पुन्हा एकदा डीजे तुषारला. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अरुण गीते जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मिड ऑन मध्ये. दर्शनचं क्षेत्ररक्षण कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. एक चांगल्या दर्जाचे समालोचक आज मला वाटतं मॅच असल्यामुळे ते बिझी असतील. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, चेंडू हवेत. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. दर्शन आलेत बॉलवर. दर्शनचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. धाबा इथे मिळतील त्या दोन धाबा येतील. संघात धावसंख्या 30 या धावसंख्येवर. 74 अजून बनवायच्या. 17 चेंडू. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतात अरुण या खेळाडूला. स्ट्रायकर एनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर कडव. 17 चेंडू आणि 74 धावा. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला, रिक्वायर्ड रन रेट भरपूर वेगाने उंची घेताना पाहायला मिळतो, परंतु करंट रन रेट जर पाहिला बिलो 10 आहे. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. षटकार चौकार इथे खेळावे लागतील. इथे टाकलेला बॉल पंचांचे दोन यात समांतर. हा चेंडू अवांतर. इथे टाकलेला बॉल रडार मध्ये. डीप इन विकेटला क्षेत्ररक्षक गोविंद आणि गोविंद कडून सुटलेला झेल. एक टप्पा खात चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा 4 चौका. मिड विकेटला खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार. षटका. जबरदस्त टोला षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 41 धावा. 41 ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवर अरुण गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. 104 धावांचं लक्ष्य. इथे टाकलेला बॉल डाऊन दी बॉल. एसटी रक्षक. कॅच ड्रॉप.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा ते बनतील मला वाटतं दर्शक. पंचांचा इशारा पाहायचा. षटकार. साधा तिसऱ्या पंचांची मागणी. ओके, तिसऱ्या पंचांची मागणी. षटकार आहे. 6 धावा. डीजे तुषार. गोलंदाजी मार्कवर अरुण, त्याच्यावर आक्रमण करत असताना ज्ञानेश्वर कडव. बॅटची एज आणि इथे देखील चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. राम भांडे आणि बॉल मध्ये चेस. बॉल सीमा पार. धावा 4. चौकार. कव्हर. धावसंख्या 51. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 53. ज्ञानेश्वर कडव खेळतात 40 या धावसंख्येवर आणि ज्ञानेश्वर कडवने अर्धशतक कंप्लीट केलं तर सुनील जे आलम यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. ते अर्धशतक कंप्लीट होईल का ते आपल्याला पाहायचं. चला, क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं राहील. टीम माही 11 आंबेळे. Batting power play has been taken. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अभय. पहिला चेंडू आणि हा चेंडू इथे डॉट. यहां नहीं चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पड़ेगा चौक और छक्का. गोलंदाज अभयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर हरीश कडव हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा त्याचा खेळ कशा प्रकारे होईल. पहिला चेंडू डॉट आला. 11 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. इथे सुंदर असा बॉल, तिथे लॉंग ऑफला चेंडू. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एकच धाव आली. शेवटचे बॉल आता 10 आणि धावा बनवायच्यात 52. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू पॅडवर आदळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल 53. बनवायच्यात 51 अजूनही विजयासाठी. इथे टाकलेला बॉल बिग हिट. छत्रपतींचा छावा. 6 धावा.
धन्यवाद तुषार सर, खूप चांगलं संगीत, तुमचं कौतुक. 59 धावा धावपलकावर आहेत. 104 धावांचं लक्ष्य, 45 अजूनही बनवायच्यात. 8 चेंडू 45. इथे सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण सुंदर राहिले. गोविंदचं एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या 60. 7 चेंडू आणि आता बनवायच्यात त्या 44. म्हणजेच काय, इथे प्रत्येक चेंडूवर षटकार जरी खेळला तरी सामना जिंकू शकत नाही. जर अवांतर चेंडू टाकला नाही तर. ज्ञानेश्वर कडवचं अर्धशतक होणार का ते पाहायचं आपल्याला. 41 या धावसंख्येवर ज्ञानेश्वर कडव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पॉलो थ्रू मध्ये, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 61 धावा. शेवटचे बॉल मैदानामध्ये 6 बनवायच्या 43. संधी देवा डीजे तुषार. आल्यापासून फेसबुकची किंमत थोडी कमी झाली, बरोबर ना. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 61 धावा. 43 बनवायच्यात. शेवटचे 6 चेंडू. गोविंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर ज्ञानेश्वर कडव. 42 या धावसंख्येवर ते खेळत आहेत. त्यांचं अर्धशतक होईल का ते पाहायचं. 6 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अहमदनगर कल्याण हायवेच्या नजदीक असणार हे मैदान. इथे बिग हिट. फटक्यामध्ये वजन, धावा अर्धा डझन, सिक्सर. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढती जाऊन पोचेल ती 67 धावा. शेवटचे चेंडू 5 बनवायच्यात अजूनही 37. 20 बॉल 48 या धावसंख्येवर खेळतोय ज्ञानेश्वर कडव. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक येणार का ते पाहायचंय. पहिलं अर्धशतक गोविंदच्या नावावर, दुसरं ज्ञानेश्वरच्या नावावर येईल का ते पाहायचं आपल्याला. आणि इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिला. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 68. आता अजूनही बनवायच्या 36. शेवटचे 5 बॉल. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे हलकासा अपील. एक सिंगल आली. जबरदस्त इष्टिरक्षण. पंचांचा इशारा लेग बाईस. लेग बाईच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढती, जाऊन पोचेल ती 69. अजूनही काय सर, बॅटने आहे. ओके. माही 11 टीमचे कर्णधार 12वा खेळाडू. चला टॉस साठी माही 11 आणि त्यांच्या विरुद्ध ओजिवले. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 70 ऑन द बोर्ड. 70 धावा. इथे अर्धशतक होणार का ते पाहायचं आपल्याला. 49 या धावसंख्येवर खेळतात. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा ताबडतोब. बोट टीम कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. इथे आलाय डॉट बॉल. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक होणार का ते पाहायचं आपल्याला. काल 6.5-7 मॅच झाल्या.
इथे सुंदर असा फटका आणि ज्ञानेश्वर कडवच्या नावावर अर्धशतक. जबरदस्त नॉक ज्ञानेश्वर कडवचा. 50 अप 50 धावा आणि सुनील आलमसर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे ज्ञानेश्वर कडवसाठी. पावसाचं वातावरण झालेलं आहे, परंतु 2 दिवस तो येणार नाही, आज आणि उद्या, परवा येऊ द्या. इथे सुंदर असा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक थोडस खराब, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा आणि हा सामना माही 11 संघाने जिंकला. अभिनंदन. चला टॉस साठी उजिवले माही 11. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच